नमस्कार, महाराष्ट्र बुलेटिन मध्ये मी मनीष टेंबरे आपण सर्वांचे स्वागत करतो। चला बघूया राज्यातील ठळक घडामोडी। येवला लासलगाव मतदारसंघामध्ये येवला शहरातील मुलतानपुरा भागात उर्दू हायस्कूल येथील मतदान केंद्रावर महायुतीचे उमेदवार छगन भुजबळ व महाविकास आघाडीचे उमेदवार माणिक शिंदे हे दोघेही एकाच वेळी मतदान केंद्रावर आले असताना यावेळी दोन्ही बाजूच्या समर्थकांनी आपापल्या उमेदवाराच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केल्याचे यावेळी दिसून आले। मधुरी महाराजे छत्रपती यांनी बजावला मतदानाचा अधिकार। यावेळी महायुती सरकारला लोक कंटाळले आहेत, त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार येईल असा विश्वास बोलताना त्यांनी व्यक्त केलाय। मतदानाचा हक्क हा पवित्र हक्क आहे आणि आपण सगळ्यांनी तो बजावला पाहिजे आणि महिला पण तेवढ्याच प्रमाणात सगळ्या मतदानासाठी बाहेर येणार, मतदान करणार। कारण मी आज जसं म्हटलं की मतदानाचा हक्क पवित्र हक्क आहे आणि हा लोकशाहीचा उत्सव आहे आणि सगळ्यांनी येऊन हा मतदान करून साजरा केलाच पाहिजे। पूर्ण जिल्हाभर फिरत असताना लोक महागाईला त्रस्त झालेले आहेत आणि ह्या महागाईच्या विरोधामध्ये आणि जे आपल्याकडं आता आपण बघतोय सगळीकडं वातावरण जे आहे त्या ह्याला लोक खऱ्या अर्थानं लोकांना हे असं वातावरण नको आहे। कुठेतरी त्यांना शांतता, स्थिरता पाहिजे आहे आणि आता लोक मतदानासाठी तर बाहेर पडलेत। बघूया आता काय होतंय पुढे ते। सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघातील पवनदोळा बिद्रुक येथे मतदान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सकाळी 7 वाजेपासून मतदान करण्यासाठी मतदात्यांची मोठी गर्दी जमलेली दिसली। लोकशाहीच्या या उत्सवात पवनदोळ येथील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून आपला मतदानाचा हक्क बजावलाय। यावेळी निवडणूक विभागाने 6 वाजेपर्यंतची वेळ दिली होती। ती वेळ संपल्यानंतर सुद्धा शाळेच्या परिसरामध्ये असलेल्या मतदारांना मतदान करता यावे यासाठी मतदान कक्ष परिवेक्षक यांनी मतदारांना नंबर टाकून चिठ्ठी देऊन मतदान करून घेतले। निवडणूक आयोगाने तृतीयपंथी मतदारांची स्वतंत्र नोंदणी करण्याचे आदेश दिले होते, त्यामुळे त्यांना मतदान करण्याचा हक्क मिळाला आहे। बुलढाणा जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत 38 तृतीयपंथी मतदार आहेत। सर्वाधिक 16 मतदार हे बुलढाणा विधानसभा मतदारसंघात आहेत, तर 6 मरकापूर, 2 चिखली, 1 सिंदखेड राजा, 4 मेहकर, 5 खामगाव आणि 4 चडगाव जमोद मतदारसंघात मतदार आहेत। शुभम भास्कर मोरे या तृतीयपंथी मतदाराने शिवाजी महाविद्यालयात मतदान केंद्रात मतदानाचा हक्क बजावला। यापैकी पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीत मतदान केलं होतं आणि आता दुसऱ्यांदा विधानसभेच्या निवडणुकीत मतदान केलं आहे। आम्हाला मतदानाचा हक्क मिळाला आहे, त्यामुळे आनंद त्याच्या चेहऱ्यावरून दिसून आलाय। धुळे शहरातील अभय कॉलेज परिसरात निवडणूक आयोगाच्या एका वाहनात काही ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट मशीन आढळून आल्याचा प्रकार समोर आला आहे। याबाबत माजी आमदार अनिल गोटे यांनी बोगस मतदान टाकण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप केला आहे, तर दुसरीकडे गाडीत सापडलेली व्हीव्हीपॅट मशीन आणि ईव्हीएम मशीन राखीव असून गैरसमजुतीने हा प्रकार झाल्याचा दावा संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांनी केला आहे। यानंतर संबंधित वाहन पोलीस ठाण्यात आणत ते वाहन पुढे धान्य गोडाऊन या ठिकाणी रवाना करण्यात आले। या वाहनावर 100 फुटी रस्त्यावर काही अज्ञातांनी अडवत संबंधित ईव्हीएम मशीन हेरेफेरी करण्यासाठी आणल्या असल्याचा संशय घेत तरुणांनी दगडफेक केल्याची घटना घडली आहे। त्यामुळे आता धुळे शहरातील 40गाव रोड पोलीस ठाण्यात अज्ञात लोकांनी विरोधात गाडी फोडली संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। कोल्हापुरात मतदान केंद्राबाहेर जोरदार राडा झाला। सदर बाजार येथील केंद्राबाहेर मतदानाची वेळ संपताच काही मतदारांनी घोळ घालण्यास सुरुवात केली। दरम्यान यावेळी क्षीरसागर आणि लाटकर दोन्ही उमेदवारांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली। मोठ्या संख्येने जमलेल्या जमावामुळे परिसरात तणावाचं वातावरण होतं। पोलिसांनी दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र काही कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते, त्यामुळे काही काळ परिसरात गोंधळ होता। पोलिसांनी या जमावाला शांत करत पांगवलं। सध्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। महाराष्ट्र 24च्या विशेष बातमीपत्रात एवढंच। अधिक माहितीकरिता बघत रहा महाराष्ट्र 24।